तर भावानो, आम्ही चाललेलो हॉस्पिटल गावाला, कारण तिकडे आमचा प्लांटचं काम चालू आहे. तिकडे चाललेलो. यंदा सामान पण लय होतं, कारण आमचा हॉस्पिटलमध्ये नवीन प्लांट चालू झाला आहे. तिथं ती भांडी द्यायची होती. नुसतं बाहेर पडलो, हायवेला लागलो. गोकुळ मध्ये आल्यावर ट्रॅफिक लागलं बघा. नेमकं गडबड असते तेव्हा असं काहीतरी अडवून येते बघा ही. मग आम्ही कोगनोळच्या पुढे लागलो बघा हायवेला. मग आम्ही थांबलो कोगनोळमध्ये बीपीसीएलच्या कोकोला. तिथं आम्ही गाडीची टँक केली फुल. कारण हे हत्यार असं आहे की नाही, 70 ते 75 लिटर असंच खाते हे. आणि इथं विषय असा म्हणजे पाहिजे ते हवा मिळते, नायट्रोजन साधी हवा चेक केली इथं. मग लागलो हायवेला, कारण आम्हाला 400 किलोमीटर अंतर गाठायचं होतं. कागल ते बेळगाव गेल्याला कळत नाही 110 किलोमीटर. तेच कोल्हापूर ते सातारा आणि वैताग होते बघा. 2 तासात आम्ही धारवाडच्या पण पुढे आलेलो बघा. असले स्पीडनं आलेलो. इथल्या पण रस्त्याचं काम चालू आहे. ह्यो पण रस्ता झाला की नाही, एकदम गोळीगत जाते बघा भावानो. मग आम्ही हुबळीतनं मारला टर्न हॉस्पिटल हम्पीच्या रस्त्याला. 150 किलोमीटर की नाही, ह्यो रस्ता असा सरळ जा बघा, एकदम धनाट जाते गोळीगत. आणि रात्री निघल्यामुळे रस्त्याला ट्रॅफिक पण काय नव्हतं बघा भावानो. मग आम्ही हॉस्पिटल सिटीमध्ये एंट्री केली. तब्बल 400 किलोमीटर आम्ही 4.5 तासात थांबत, ते पण गोळीगत आम्ही अंतर कापले बघा. बरोबर आम्ही 12 वाजता गेस्ट हाऊसच्या भागात पोहोचलो बघा आम्ही.